हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कथा ऐकवते आहे. ही कथा आहे एका बिझनेसमॅनची. त्याचं नाव आहे अमोल. त्याच्या लाईफमध्ये एक ट्विस्ट येतो आणि त्यानंतर कसं त्याचं लाईफ चेंज होतं ते बघूयात. अमोल हा एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होता. त्याच्याकडे गाडी, बंगला, पैसा, नाव, किंमत सगळं काही होतं. पण तरीही तो खुश नव्हता. आतून अस्वस्थ होता. मनातला गोंधळ काही केल्या त्याला सावरता येत नव्हता. कामाच्या व्यापामुळे त्याला सतत चिडचिड व्हायची. त्याला सारखं असंच वाटायचं की काहीच माझ्या मनासारखं होत नाही आहे. सगळं काही त्याच्या मनाविरुद्ध होतं आहे. त्यामुळे तो कधी खुश राहायचाच नाही. एके दिवशी ऑफिसची सगळी कामं संपवून अमोल घरी येत होता. तेव्हा त्याच्या डोक्यात सतत एकच विचार घुमत असे, तो म्हणजे की मी हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय, माझ्या जगण्याचं पर्पज काय आहे. अमोल घरी आल्यावर त्याने त्याच्या आजोबांकडे बघितलं. त्याचे आजोबा खुर्चीत पेपर वाचत बसले होते. तेव्हा अमोलला एक गोष्ट नोटीस झाली की आजोबांच्या चेहऱ्यावर नेहमी सुख, शांती, आनंद आणि नेहमी समाधान दिसत असे. अमोल त्याच्या आजोबांच्या जवळ जाऊन बसला आणि त्याने त्याच्या आजोबांना एक प्रश्न विचारला. आजोबा, तुम्ही नेहमी आनंदी कसे काय दिसतात? तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा त्रास होत नाही का? मला एक प्रश्न सतत घुमवत असतो आजोबा. तो असा की माझं पर्पज काय आहे जगण्याचं? मी हे का करतोय? कशासाठी करतोय? मला काहीच कळत नाही आहे. त्यावर आजोबांनी हसूनच उत्तर दिलं. आजोबा म्हणाले, मी लोकांना प्रेम दिलं, गरजूंची मदत केली, भरपूर झाडे लावली आणि लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकून अमोल आश्चर्यचकित झाला. अमोलचं हे ऐकल्यावर आजोबा म्हणाले की आयुष्याचा खरा अर्थ म्हणजे काय, की काहीतरी असं करणं त्यामुळे तुझ्या नसण्यानेही तुझी आठवण लोकांच्या मनात राहिली पाहिजे. आजोबांचं हे वाक्य ऐकून अमोलला रिअलाईज झालं की मी आत्तापर्यंत फक्त स्वतःसाठीच जगत होतो. मी कधीच कुणाला काहीच दिलं नाही. मग त्याने ठरवलं की गिव्ह अँड टेक. त्याने शाळा बांधली. त्यात त्याने गरीब मुलांना शिकवलं, त्यांना घडवलं, भरपूर झाडे लावली, लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करून तो स्वतः आनंदी आणि समाधान दिसत होता आणि त्याने पुढचं आयुष्य आनंदाने